नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नेरूळच्या यशवंतराव चव्हाण मैदानावर ईद उल फित्रच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ईदगाह नमाज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. सकाळी नमाज अदा करण्यात आली आणि या पवित्र क्षणात हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. या खास प्रसंगी अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. माजी खासदार संजीव नाईक, नगरसेवक संदीप सुतार आणि नगरसेविका सुलेजा सुतार हे प्रमुख पाहुणे होते. मान्यवरांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाबाची फुलं देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं स्वागत केलं. कार्यक्रमादरम्यान समाजातील ऐक्य, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला गेला. उपस्थित नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आणि एकत्र येऊन ईद साजरी केली. आज सर्व मुस्लिम भाऊ आणि बहिणी यांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. महिनाभर आपल्या रोजे ठेवून या ठिकाणी प्रार्थना केली जाते आणि त्या प्रार्थनेतून सर्व मानवतेला आनंद मिळावा, सुख मिळावे याच्यासाठी त्यांचं या ठिकाणी पूजा असते आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचा देवाकडे प्रार्थना ही त्यांच्या सर्व धर्मीयांच्या माध्यमातून होत असते. आज ईदच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व बंधू भगिनींना सांगेन की आपण सर्व कौमी एकता, सर्व जाती धर्म पंथाला घेऊन जाणारा हा देश आहे. भविष्यामध्ये अशाच पद्धतीने कौमी एकतेतून राहतील. आमच्या सलुजाताई, संदीपजी, यादवजी आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहोत. त्यांच्या या निमित्तानं हा जो आपला सण आहे पूर्ण भारतभर जगभर साजरा होतो. आज नेरूळमध्ये या ठिकाणी अनेक वर्ष ही प्रार्थना होत असते. आज या निमित्तानं येण्याचा योग आला. पुन्हा सर्व बंधू आणि भगिनींना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तालावाद प्रमाणे मरकजे फलाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मैदानावर गेल्या 22 वर्षापासून रमजान ईद आणि बकरी ईदची नमाज अदा होते. रमजान महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि महिनाभर मुस्लिम बांधव ह्या रमजान महिन्यात रोजा ठेवून आपला हा महिन्याचं पावित्र्य जपत असतात आणि खरोखरच ह्या महिन्यामध्ये त्यांनी जे रोजा ठेवलेला असतो आणि ईदच्या दिवशी त्यांचा हा रोजा सुटतो आणि ही नमाज, मोठी नमाज ह्यावेळी ते ह्या मैदानावर अदा होते. ही 22 वर्षापासून त्यांची परंपरा अखंडपणे चालू आहे आणि 22 वर्षापासून आम्ही सिऊड दारावे मित्रमंडळ आणि संदीप सुतार येथील स्थानिक नगरसेवक संदीप सुतार आणि सलुजा सुतार यांच्या माध्यमातून आणि आमचे सर्व कार्यकारी मंडळ इथे ह्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी आम्ही इथे उपस्थित असतो आणि खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सर्व धर्मसमभाव ह्या उक्तीने सर्व आमचे सण आम्ही मोठ्या उत्साहात संपूर्ण वर्षभराचे साजरे करत असताना ईदलाही आम्हाला त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन आम्हाला हा जो ईदचा आनंद त्यांच्यासोबत घेता येतो आणि त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही याच्यानंतर शुभेच्छाही देतो आणि त्यांच्या ह्या सणामध्ये सर्व आम्ही मोठ्या उत्साहात सहभागी होत असतो. प्रथम मी सर्वांना ह्या नवी मुंबईतील सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना, भगिनींना ह्या ईदच्या मी मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. ईद मुबारक. रमज़ान का पूरा जो महीना है हम लोग रोज़े रखते हैं, हर तरह की बुराई से बचते हैं, पूरी कौम के लिए, पूरे मुल्क के लिए अच्छे के लिए दुआ करते हैं और उसका सिला पाने के लिए हम लोग ईद उल फित्र की यहाँ नमाज पढ़ते हैं. मरकज़ फलाह जो 25 साल से ये अरेंज कर रहा है, ये एक यूनिक एक इनिशिएटिव है कि ग्राउंड पे नमाज पढ़ना ईदगाह. हमारे इधर हमारे पैगंबर ने कहा था कि ये सुन्नत है, पैगंबर की सुन्नत है जो हम लोगों ने यहाँ इसको जिंदा किए हैं. मरकज़ फलाह पिछले 25 सालों से यहाँ नमाज का इंतज़ाम कर रहा है, जिसमें हमारे बड़े लोगों ने भी बहुत हिस्सा लिया है, बहुत हिस्सा दिया. इस हिसाब से मैं दुआ करूंगा अल्लाह ताला से कि ये ईद जो है वो सबके लिए खुशी का बायस बने, सबके लिए अच्छा करे, मुल्क में अमन और शांति कायम रखे. मेरी यही सबों के लिए शुभेच्छाएं भी हैं और सभी को लिए मेरी ये ईद मुबारक. भाई सब हमारी तरफ से सब, मैं भी 25 साल से मरकज़ फलाह से जुड़ा हूँ और 25 साल से हम लोग यहाँ नमाज ईद अदा करते हैं. जैसा अभी मंसूर भाई ने कहा कि ग्राउंड में नमाज पढ़ना उसकी बहुत ही ज़्यादा अहमियत है और सबसे पहले हमारे नाइक साहब की पूरी फैमिली, सुतार साहब, ये सब लोग हमसे जुड़े हैं और हर साल हमारे लिए
खुशबू लेके आते हैं, फूल लेके आते हैं और यहाँ ग्राउंड में खुशबू बिखेर देते हैं। तो आप भी तशरीफ़ लाए साहब और आपने भी हमको कवर किया, तो आपका बहुत बहुत शुक्रिया। आपको भी ईद की मुबारकबाद। जज़ाकल्लाह खैर।